बुलढाणा अर्बन बँक खात्यातील रकमेविषयी व सोने तारणविषयी नागरिकांनी काळजी करू नये. संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक. बदनापूर येथील शाखेमध्ये काही लोकांनी अफवा पसरवून सोन्याचे दर 1.5 लाख रुपये प्रतितोळा झाले असून आपण ठेवलेले सोने बँक विकणार असल्याची खोटी अफवा पसरल्यामुळे संबंधित ग्राहकांनी अनेक ठिकाणी बँक शाखेत आपले रक्कम, तारण सोने व FD काढणं सुरू केले असून यामध्ये खूप धांदल घाई गर्दी होत आहे. यावर बँकेच्या व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे. तरी ग्राहकांनी कोणतीही काळजी करू नये. बँकेची स्थिती व संस्थेची स्थिती चांगली असून अफवेनं घाबरून जाऊ नये. आपल्या रकमा व सोने सुरक्षित आहेत, असं आवाहन बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर सुकेश झव्वर, विभागीय अधिकारी कैलास कासट, रमेश मुळे यांसह हसनाबाद बँकेचे शाखा व्यवस्थापक विशाल धनावत यांनी ग्राहकांना केलं आहे. बदलता महाराष्ट्र हसनाबाद प्रतिनिधी देवलाल आकोदे. नमस्कार, मी राधेश्याम चांडक, संस्थापक बुलढाणा अर्बन. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत. या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे. बुलढाणा अर्बन तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या. आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून द्या. मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे. म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत. त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही. आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही नेऊ शकता. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे. 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे. 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे. आणि बुलढाणा अर्बनचा NPA फक्त 2% आहे. त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये. त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल. माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा. धन्यवाद.